श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेचा या 9व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आज हा त्यातला 32वा श्लोक आहे. त्याच्यावर आपण आता निरूपण करणार आहोत. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रिये वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रिये वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. भगवान सांगतात, हे अर्जुना, म्हणाले स्त्री, वैश्य, शूद्र आणि तसेच इतर पाप योनी ज्या चांडालादी योनी आहेत किंवा पशु योनी आहेत, जो कोणीही असो म्हणाले, ते सर्व मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात. तेव्हा भगवंताची प्राप्ती होणं, मुक्ती प्राप्त होणं, निर्वाण प्राप्त होणं, आत्मज्ञान होणं, भगवंताशी एकरूपता प्राप्त होणं, सायुज्य मुक्ती प्राप्त होणं, हे अत्यंत कठीण गोष्ट आहे. खरं म्हटलं तर हे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत कठीण गोष्ट आहे. अनेक प्रकारची तपश्चर्या लोक करतात, रानावनात जाऊन करतात, गुहेमध्ये जाऊन करतात, योग याग, योग समाधी याचा अभ्यास करतात, यज्ञयाग करतात, ज्ञान योग, ज्ञान प्राप्त करून घेतात, अनेक ग्रंथ वाचून, असं अनेक साधना करून भगवत प्राप्ती करून घ्यावी लागते. तसं पाहिलं असता हे फारच कठीण आहे आणि याच्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. निरंतर परिश्रम जेव्हा केले जातात तेव्हाच हे मुक्ती प्राप्त होते, आत्मज्ञान प्राप्त होतं, निर्वाण प्राप्त होतं. परंतु भगवान जे सांगतात की स्त्रिये वैश्यास तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्, एवढं असूनही भगवान सांगतात की स्त्रिया, वैश्य, शूद्र आणि इतर नीच योनीतले लोक हे सुद्धा म्हणले ती परागतीम, म्हणजे ती अवस्था, सायुज्य मुक्ती, परमेश्वराशी एकरूपता प्राप्त करून घेऊ शकतात. यामध्ये म्हणले याच्यात काहीच म्हणाले हे नाही. तेव्हा एवढ्या कठीण तपश्चर्येने जे प्राप्त करून घ्यायचं, ते स्त्रिया, वैश्य, शूद्र या सर्वांना आणि पाप योनीतल्या लोकांना म्हणाले सहज प्राप्त होतो. मग हे कशाने प्राप्त होतो? तेव्हा स्त्रिया, वैश्य, शूद्रांना तर म्हणाले शास्त्रज्ञान करून घेता येत नाही, त्यांना संस्कृत भाषा काही येत नाही म्हणाले, त्यांना यज्ञयाग करता येत नाही, त्यांना योगाचं पालन करता येत नाही. हल्ली स्त्रिया योग वगैरे करायला लागल्यात, यज्ञयाग सुद्धा स्त्रिया हल्ली करतात, स्त्रिया हल्ली पूजा पण सांगतात. हे हल्ली आता ते सुरू झालंय, पण त्याचं प्रमाण हे फारच कमी आहे ना, त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि ह्या मार्गाने स्त्रियांना जाणं शक्य नाही. हे फार सर्व मार्ग फार कठीण आहेत ना. कारण काय, स्त्रियांना किंवा शूद्र
किंवा वैश्य यांना आधीचे संस्कार त्यांच्यावर नाही. शूद्र, वैश्य आणि शूद्र या सर्वांना ते कठीण काम पडतं म्हणा. त्यांना आधी कुठली गोष्ट जी आपल्या लहानपणापासून आपल्याला संस्कार असतील तर ती ती गोष्ट आपल्याला पटकन जमते, आणि संस्कार नसतील तर मनुष्य घाबरतो. हे कसं करायचं, काय करायचं, त्याला काहीच माहिती नसतं. ही मोठी अडचण असते. आणि स्त्रियांना त्या तर म्हणाले चूल आणि मूल पूर्वी असंच असायचं, आणि हल्ली त्या सर्व्हिस करायला जातात तर मुलाकडे लक्ष नाही, चुलीकडे लक्ष नाही, मुलाकडे लक्ष देता येत नाही. म्हणजे सर्वच संसाराकडे सुद्धा त्यांना लक्ष देता येत नाही. तर मग म्हणाले ते भगवंताची प्राप्ती कशी करून घेतील. तेव्हा भगवंतानी यावर सांगितलं की म्हणाले भगवंताची प्राप्ती आत्मज्ञान समाधी ही फक्त जे ब्राह्मण आहेत त्यांना शक्य आहे, कारण त्यांच्यावर आधीपासून संस्कार आहेत, आधीपासून त्यांच्या पिढ्यानपिढ्यामध्ये ते चालू आहेत. आणि हे सर्व अध्ययन करणं, संस्कृत भाषेचं ज्ञान करून घेणं, अनेक ग्रंथात ज्ञान करून घेणं, लहान वयापासूनच गुरुकुलामध्ये किंवा सद्गुरूंना शरण जाऊन ज्ञान प्राप्त करून घेणं, हे सर्व म्हणाले ब्राह्मणांना सहज शक्य झालं. परंतु भगवंताला हे मान्य नाही की केवळ ब्राह्मण आहे म्हणून त्याला हे प्राप्त होईल, आणि इतर मनुष्य केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून त्यांना ते प्राप्त नाही, किंवा ते वैश्य शूद्रादी आहेत त्यांच्यावर संस्कार नाहीत म्हणून त्यांना ते होऊ शकत नाही. हे भगवंताला मान्य नाही. कारण काय, सर्व जीव भगवान सर्व जीव म्हणून बघतात. मनुष्य प्राणी कुठल्याही अवस्थेत असले तरी ते जीव आहेत, आणि जीव हा माझा अंश आहे असं भगवान सांगतात की या मनुष्य शरीरामध्ये हा जो जीव आहे तो म्हणले माझा अंश आहे. आणि म्हणून मनुष्यामध्ये असा भेदभाव असणं भगवंताला मुळीच मान्य नाही की सर्व मनुष्य आहेत आणि काही मनुष्यांना हे प्राप्त आहे आणि काही मनुष्यांना हे प्राप्त होऊ शकत नाही असं म्हणलं भगवंताला मान्य होत नाही. आणि म्हणून खरी समानता ही भगवंताच्याच ठिकाणी आहे. समानता, हल्ली आपण समानता असं म्हणतो, स्त्री पुरुष समानता, सर्व जातीभेद सगळं बाजूला ठेवून सर्व मनुष्य प्राणी समान आहेत. ही सर्व समानता आता बोलली जाते, परंतु भगवंताच्या ठिकाणी ते पूर्वीपासूनच ही आहे म्हणा. खरी समानता ही भगवंताच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून समत्व योग, गीतेमध्ये समत्व योग सांगितलेला आहे. समत्वम योग उच्यते. म्हणून भगवंताला तर सर्व मनुष्य प्राणी सारखेच आहेत, कोणी कमी जास्त नाही म्हणा. भगवंत त्याला जीव म्हणून बघतो प्रत्येक मनुष्य प्राण्याला, तो कुठल्याही अवस्थेत असतो. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी समानता आहे. भगवंताला सर्व मनुष्य प्राणी सारखेच आहेत. आणि म्हणून भगवंत कृपावंत होऊन भगवंताला माहिती आहे की यांना मार्गदर्शन नाही आहे, यांना काय करावं, भक्ती कशी करावी, ज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं, हे सगळं काहीच यांना माहिती नाही आहे. हे अशिक्षित आहे, यांचं काही अध्ययन झालं नाही, यांच्यावर काही संस्कार झाला नाही. कोण? स्त्रिया, वैश्य आणि शूद्र आणि पाप योनीतले लोक, यांना तर काहीच संस्कार नाही म्हणाले. यांना वाचता सुद्धा येत नाही. आता स्त्रिया हल्ली वाचतात, लिहितात, सगळं त्यांना येत, पण तरी प्रमाण एकदम कमीच आहे म्हणा. तेव्हा म्हणून भगवंत अत्यंत कृपावंत होतात. आणि संत सत्पुरुषांच्या रूपाने तसे तर भगवंताचे अवतार युगायुगी होत असतात. प्रत्येक युगामध्ये एक भगवंताचा अवतार होतो, परंतु तो तेवढा सफिशियंट होत नाही, तो कमी पडतो म्हणा. आणि म्हणून भगवंत संत सत्पुरुषांच्या रूपाने, सद्गुरूंच्या रूपाने, महापुरुषांच्या रूपाने या भूलोकामध्ये वारंवार
गुरु शिष्य परंपरेत अवतार घेत असतात आणि तिथे सत्य भक्ती मार्ग जगात प्रगट करत असतात. संत सत्पुरुष सद्गुरू काय करतात, या जगामध्ये भक्ती मार्ग प्रगट करतात. कारण भक्ती मार्ग हा सर्वांना सहज जमण्यासारखा आहे. भक्ती मार्ग हा तो शिकलेला असो नसो, त्याला ग्रंथ वाचता येत असो नसो, त्याला संस्कृत येत असो नसो, काय त्याला तो हुशार असो किंवा मंदबुद्धी असो, एवढंच नाही तर तो अपिचेसु दुराचारातल्या दुराचारी असो, तरी म्हणले काही बिघडत नाही. हे सर्व समान आहेत असं भगवान बघतात. आणि भक्ती मार्ग त्याच्यामुळे हा सर्वांना उपलब्ध आहे, सहज उपलब्ध आहे. आणि सहज म्हणाले तो भक्ती मार्गाचं आचरण त्यांना करता येतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, येथे स्त्रिया, शूद्र, वैश्य अशा आणि पापयोनी अत्यंत हीन अशा मानवांच्या कल्याणाची व्यवस्था भगवंतांनी करून ठेवलेली आहे. आणि भगवान अत्यंत दयाळू आहे, त्यांच्यामध्ये असं भेदभावच नाही. म्हणून तसंच संत सत्पुरुष सद्गुरू यांच्या ठिकाणी काही भेदभाव नाही. तो कुठल्या जातीचा आहे, पातीचा आहे, शिकलेला आहे की नाही शिकलेला आहे, त्यांनी किती ग्रंथ वाचले आहे, काय केलेलं आहे, काही मिळालं. उलट सद्गुरू म्हणतात, अरे तू ग्रंथ नाही वाचल्याने बरं झालं म्हणा. काय तू शहाणा नाही ना, तुला काही येत नाही ना, हेच म्हणाले. जो म्हणतो की मला काही येत नाही, सद्गुरू मी काही वाचलेलं नाही, काय ग्रंथ वाचलेलं नाही, काहीच केलेलं नाही म्हणा. आमचा किरण म्हणतात की बरं झालं सद्गुरू मी काहीच वाचलं नाही म्हणलं, तुम्ही सांगतात ते मी काहीच वाचलं नाही म्हणलं. आणि त्याच्यामुळे आमचं चांगलं जमतो. पण एक मध्ये आले होते, त्यांनी एवढं वाचन केलं, हे केलं, योगा या त्याच्यामुळे ते पटकन आउट झाले, एका बॉलमध्येच आउट झाले. का तर ज्ञानाचा अहंकार, ज्ञानाने अहंकार होतो. आणि याला ज्ञान नाही तो म्हणतो सद्गुरू मला तर काही माहितीच नाही. अरे वा छान, तुझ्यासारखा म्हणाले योग्य पात्र असा कोणी नाही. तुला ज्ञान नाही ना, तर तुझ्यासारखा योग्य पात्र. ज्ञान नाही म्हणजे अहंकार नाही तुला. तुला ज्ञान असतं तर ते ज्ञान कसल्या प्रकारचं म्हणाले, ग्रंथातलं ज्ञान, त्या ज्ञानाचा काही उपयोगच नाही. ज्या ज्ञानाचा उपयोग तर नाहीच आहे अजिबात, पण उलट अहंकार झाला. म्हणजे बघा, आधीचं मरकट तशा तशी मध्य प्याला असं म्हणत, आणि त्याला विंचवाचा दंश झाला. मग तो काय लीला करेल म्हणा, काय सांगता येईल, कसा नाचेल, काय करेल काय. आधीच मरकट तशातही मध्य प्याला, आणि तशात म्हणले त्याला वृश्चिक दंश झाला. आधीच मरकट, त्याच्यात त्याने दारू प्यायला, आणि दारू प्यायल्यानंतर परत त्याला विंचू चावला, तर कसा तो हे कर. तर अशी त्याच्यापेक्षा म्हणले काही माहिती नाही आम्हाला. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात, स्त्रिया, शूद्र, वैश्य किंवा पाप योनी असलेले लोक मला परवडले म्हणाले. का दे आर क्वालिफाईड, दे आर व्हेरी मच क्वालिफाईड दॅन ए क्वालिफाईड पर्सन. काय तो म्हणले ग्रंथ वाचून येणारा, मला हे माहिती आहे, ते माहिती आहे, ते माहिती आहे, असे लोक येतात आमच्याकडे, ग्रंथ वाचून येतात. आणि मग काय करतात ते आमचं ऐकतात, तेव्हा त्यांना लक्षात येतं की हे ग्रंथांचं सगळं पलीकडे, इतके आपण ग्रंथ वाचले त्याच्यात तर काहीच नाही आहे. तेव्हा ते काय करतात, एका आमचे शिष्य होते, अजूनही आहे, पण ते काही आमचे संबंध तेवढा ठेवत नाही, कारण ते बिझी असतात, बिझी. सद्गुरू मला तुम्ही मंत्र दिला ना, तेवढं मी मंत्र करीन म्हणले, मला बिझी आहे, मला काही तुमच्याशी फोनवरून सुद्धा बोलता येणार. म्हणलं ठीक आहे, तुमची मर्जी. त्यांनी त्यांच्याकडे बरेच पुस्तक होते, विवेकानंद अमुक तमुक. एक दिवस आले आणि त्यांनी एवढी पुस्तकं मला आणून दिली. लोक म्हणतात तुमच्याकडे एवढी पुस्तकं कशी आहे? अरे म्हणले सगळे मी काय विकत घ्यायला, आम्ही फार क्वचित मी पुस्तक एखादं विकत घेतो, बाकी म्हणलं सगळं इतरांनी दिलेलीच आहे. आता मध्ये गृहस्थ येऊन गेले, ते आमचं प्रवचन होतं मागे एका
ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये गीतेवर आमची काही प्रवचन झाली होती. 1-2 महिने आमचे प्रवचन तिथे ते आले होते. तेव्हापासून आता ते ज्येष्ठ नागरिक एवढे होते, पण त्याच्यापैकी कोणी आलं नाही भेटत. पण हे गृहस्थ ते ऍडव्हर्टाईज वाचून ते आले आणि ते येतात तेव्हा येतच राहिले, गावाला जातात परत येतात आणि आल्यानंतर असा केळीचा घड घेऊन येतात. आणि कोळी जातीतले आहेत, पण त्यांची भक्ती एवढी आहे, एवढा भक्तिभाव आहे. ते म्हणले काय इथं भगवान म्हणतात, अरे जात जात पात इथे काय नाही, जात पात ज्ञान काय काय नाही. आता त्यांनी सुद्धा एवढे ग्रंथ वाचले, हरिपाठाचे अभंग नुसते पाठ म्हणून दाखवतात ते. पण माझं प्रवचन त्याने ऐकलं आमचं, तेव्हा त्याने एकदम असे तोंडावर हात ठेवलं. हा एवढं म्हणले माहिती नाही तो येऊ. म्हणले आम्ही ते हरिपाठाचे अभंग पाठ आहे, पण म्हणजे त्याच्यात एवढं अर्थ आहे आम्हाला काही माहितीच नाही. तेव्हा म्हणले आधीचं जे ज्ञान असतं, ज्यांना जे ज्ञान प्राप्त करून घ्यायला जातात त्यांना ते ज्ञान तर खरं प्राप्त होतच नाही. म्हणले कारण ते ज्ञानच नाही. खरं ज्ञान हे सद्गुरूशिवाय प्राप्त होतच नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, हा ते गृहस्थ आले. मागच्या वेळेला मला म्हणाले की माझ्याकडनं सद्गुरू वेद आहेत, वेद. म्हटलं बापरे वेद एवढे तुमच्या? हो म्हणजे 4ही वेद आहेत. मग म्हणले मी एकाला दिले होते, त्यांनी घेऊन ठेवले बरेच दिवस. मी काल त्याच्याकडे गेलो, सगळे परत आणले आणि मी तुम्हाला देणार आहे. मग त्याने एक दिवस ते वेद घेऊन आले आणि आम्हाला दिले 4ही वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. तेव्हा म्हणले आमच्याकडे पुस्तकं कशी येतात, हे असंच येतं. पण आम्हाला काय ते पुस्तकं वाचायची गरज नाही. आमच्या सद्गुरूंनी एवढं ज्ञान दिलंय, तरी आम्ही बघतो काय बाबा त्या पुस्तकात, बघूया. तेव्हा भगवान सांगतात, अरे स्त्रिया वैश्य शूद्र एवढंच काय, तो अपिचेसु दुराचारातल्या दुराचारी असा असेल अशाला, किंवा पाप योनीमध्ये ज्याने आधीच्या जन्मात पाप केलेला आहे आणि त्याच्यामुळे या जन्मामध्ये तो अत्यंत अशा वाईट परिस्थितीमध्ये आहे की जिथे भक्ती वगैरे, जिथे म्हणाले काय ग्रंथ वगैरे वाचणं किंवा काही संस्कार वगैरे असं काहीच नाही, काहीच प्राप्त होऊ शकतो, त्याला पाप योनी असतो. तेव्हा अशा मानवाच्या कल्याणाची व्यवस्था भगवंतानी करून ठेवली. भगवंत किती दयाळू आहे, तो काही बघत नाही. भगवंत काही बघत नाही, सगळ्यांना समानपणाने भगवंत उपलब्ध करून देतात. कुठली व्यवस्था भगवंतानी उपलब्ध करून दिली कल्याणाची, म्हणजे जसं ज्ञानी किंवा योगी जी अवस्था प्राप्त करून घेतो तशीच अवस्था तोही प्राप्त करून घेऊ शकतो. स्त्रिया वैश्य शूद्र किंवा पाप योनी मध्ये असलेला, हो पशु सुद्धा, राक्षस सुद्धा. आता राक्षस योनीमध्ये खरं प्रल्हादाचा जन्म तर राक्षस योनीमध्ये झाला आणि म्हणून देवांना प्राप्त नाही झालं. म्हणून जे देवांना प्राप्त झालं नाही असं राक्षसांना प्राप्त झालं. कारण राक्षस भगवंताचे, काही राक्षस भगवंताचे भक्त होते. म्हणजे भक्तीचं महात्म्य आहे. म्हणतात कुठल्याही देवाला भगवंताची प्राप्ती नाही झाली, स्वर्गातल्या कुठल्याही देवाला भगवंताची प्राप्ती नाही झाली, तिथे सुखाची प्राप्ती झाली. स्वर्गातलं सुख वगैरे मिळालं, पण भगवंताची प्राप्ती नाही झाली. कुठल्या देवाला भगवंताची प्राप्ती झाली आहे, तो परमगतीला प्राप्त झालाय असं काही ऐकण्यात नाही म्हणा. परंतु राक्षस किंवा दैत्य या योनीमधले लोक, त्यांना मात्र परमगती प्राप्त झाली. त्यातलं एक उदाहरण म्हणजे प्रल्हादाचं उदाहरण. प्रल्हाद हा दैत्य कुळात जन्माला आला
परंतु परमेश्वर भक्तीचे संस्कार नारद लहानपणीच गर्भात असतानाच श्रीनारायण नारदाने मंत्र दिला. गर्भात असताना त्यांनी मंत्र ऐकला, श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. आणि कुठला मंत्र ऐकला? ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रल्हाद त्यांनी काय तपश्चर्या केली, त्याला नारदाने कुठला मंत्र दिला? ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि तो मंत्र म्हणत राहा, मंत्र म्हणत राहा. आणि अशी त्या नारायणाची त्यांनी भक्ती केली, त्याच्याकडनं घडली ना. आणि म्हणून तो परमगतीला प्राप्त झाला. पण स्वर्गातला एकही देव मात्र परमगतीला भगवंताच्या वैकुंठाला प्राप्त झाला नाही. तेव्हा इथे काय महात्म्य सांगितलं? भक्तीचं महात्म्य सांगितलं. दुसरं म्हणले, आणि प्रल्हादासाठी भगवंताचा अवतार झाला. काय? नरसिंह अवतार झाला. प्रल्हादाची एवढी भक्ती की त्याच्यासाठी नरसिंह अवतार घ्यावा लागला. म्हणजे असुर कुळात असून सुद्धा भक्ती एवढी महत्वाची, भक्तीचं महात्म्य एवढं आहे. त्याच्यानंतर बटू वामनाचा अवतार झाला. तो कोणासाठी झाला? बळीराजा. आणि बळीराजा हा तर दैत्यांचा राजा होता, दैत्यराज बळी. सांगा आता, देव एवढे चांगले होते, एवढे शुद्ध आचरण करणारे होते, एवढे होते. शुद्ध आचरण पुण्याचरण केलं स्वर्गात जा. भक्ती नाही ना, मग तुम्हाला माझं धाम निज धाम नाही प्राप्त होणार. तुम्ही चांगले आहात, ठीक आहे, पुण्य घ्या, पुण्याचं फळ घ्या, स्वर्गात जा, सुख मिळवा, आणि परत जन्म मरणाच्या परंपरेत या. परंतु प्रल्हादासारखे भक्त भगवंताचे, त्याच्यासाठी अवतार झाला. बळीराजा हा सुद्धा दैत्यकुळाचा राजा होता, परंतु भगवंताचा भक्त होता. आणि भगवंताचा भक्त असल्यामुळे तो काय भगवंताशी एकरूप झाला. तर म्हणाले शेवटी काय, तर भगवंताशी एकरूप होणं हे महत्वाचं. मग तू कशाही रीतीने ये म्हणा, मग तू कशाही रीतीने कुठूनही कसाही, पण भगवंताशी तू एकरूप झाला पाहिजे, हीच एक अट आहे. काय जसं कंस हा भीतीने भगवंताशी एकरूप झाला. त्याला भीती वाटायची, सारखं कृष्ण म्हटलं की त्याला भीती वाटायची. का तर म्हणले, हा माझा मृत्यू त्याच्याकडून आहे, श्रीकृष्णाकडून. आणि म्हणून कृष्ण त्याला एवढा ध्यास लागला. आणि ध्यासानेच ते एकरूपता होते. म्हणा भक्ती म्हणजे काय, तर भक्ती करता करता ध्यास लागतो आणि ध्यासाने एकरूपता होते, परमेश्वराशी एकरूप होतो. तर कंस हा भीतीने ध्यास लागून एकरूप झाला. आणि शिशुपाल हा भगवान श्रीकृष्णाचा द्वेष करत होता. आणि द्वेष केल्यामुळे द्वेष करून 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 त्याला ध्यास लागला. म्हणजे ध्यास लागणं हे महत्वाचं आहे. ध्यास म्हणजेच भक्ती. ध्यास लागून ते लागल्यामुळे तो एकरूप झाला भगवंताशी. आणि गोपींना काय येत होतो, त्यांना काही लिहिणं वाचणं पण नव्हतं, त्यांना काही समजत नव्हतं, त्यांना फक्त प्रेम करणं समजत होतं. तर भगवंतांनी त्यांचं प्रेमच घेतलं आणि अत्यंत उत्कट प्रेम भगवंतावर करून त्यांना ध्यास लागला आणि त्यामुळे त्या भगवंताशी एकरूप झाले. आता बघा, गोपी प्रेमाने एकरूप झाल्या, कंस भीतीने एकरूप झाला, शिशुपाल द्वेषाने एकरूप झाला, काय यशोदा माता वात्सल्याने
यशोदा माता आणि वसुदेव वात्सल्याने एकरूप झाले. वात्सल्य भाव एवढा भगवंताच्या ठिकाणी की त्या भगवंताचं त्यांना ध्यास लागला. किंवा म्हणजे स्त्रिया असो, वैश्य असो, शूद्र असो. आता हे जेव्हा आश्रय घेतात, स्त्रिया वैश्य शूद्र, हे भगवान सांगतात का व्यपाश्रय, हा व्यपाश्रित्य, माम ही पार्थ व्यपाश्रित्य असं म्हटलं. तो कुठलाही असो, कुठल्याही योनीतला असो, कुठल्याही गरीब असो, श्रीमंत असो, अशिक्षित असो, काही असो, स्त्री असो, पुरुष असो, वैश्य असो, शूद्र असो, राक्षस असो, मनुष्य असो, देव असो, काही असो, काही भेदभाव नाही म्हणजे. फक्त त्याला माझ्या भक्तीने म्हणजे ध्यासानी, माझ्या ध्यासानी, भक्ती सुद्धा जाऊ दे म्हणजे, माझ्या ध्यासानी माझा ध्यास त्याला लागला का, आणि ध्यासाने तो एकरूप झाला का, म्हणजे भक्ती झाली म्हणजे. तेव्हा ते भगवान सांगतात की स्त्रिया असो, स्त्रियांना तर एकदम सोपं आहे म्हणजे, स्त्रियांचा स्वभावच प्रेमळ असतो, स्त्रियांच्या ठिकाणी ममत्व असतं, वात्सल्य असतं. आणि त्याच्यामुळे तेच फक्त संसारातलं वात्सल्य, सांसारिक प्रेम ते काढून, संसारातून काढून, त्या जेव्हा भगवंताच्यावर ते प्रेम तिथे करतात, संसारात जसं प्रेम करतात तसंच ते भगवंताच्यावर प्रेम करतात, सद्गुरूंच्यावर प्रेम करतात. तेव्हा म्हणाले त्या प्रेमाने, उत्कट प्रेमाने त्या भगवंताशी एकरूप होतात, त्यांना त्यांचा ध्यास लागतो, सद्गुरूचा ध्यास लागतो. आणि म्हणून स्त्रिया एकरूप होतात. सद्गुरूशी एकरूप झाला म्हणजे आत्म्याशी एकरूप. सद्गुरू हे आत्मा आहे, आणि आत्मरूपाने ते असल्यामुळे त्या स्त्रिया आपल्या हृदयामध्ये सद्गुरूंच्या रूपाने असलेल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतात. बाह्य ध्यास लागण्यासाठी सद्गुरू आहेत. त्याच्यानंतर वैश्य आहे. वैश्य म्हणजे काय, तर व्यापार करणार. आणि व्यापार करत असताना अनेक व्यवधान असतात, त्यांना तर केवढं कठीण आहे म्हणजे, अनेक व्यवधान असतं व्यापारात. मग त्यांचं ध्यास लागणार कसा. परंतु जे सद्गुरूंना शरण गेले, ज्या स्त्रिया सद्गुरूंना शरण गेल्या, जे वैश्य सद्गुरूंना शरण गेले, जे शूद्र सद्गुरूंना शरण गेले, जे पाप योनीतले लोक सद्गुरूंना शरण गेले, एवढंच काय तर पशु पक्षादी हे सुद्धा म्हणाले, यांना सुद्धा ध्यास लागून ते एकरूप झाले. तेव्हा अशी भगवंतांनी त्यांची व्यवस्था करून ठेवली आहे म्हणा. तेव्हा यांना ध्यास कसा लागणार, वैश्यांना ध्यास कसा लागणार. तेव्हा भगवान सांगतात, अरे तो स्त्री असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, पण सद्गुरूंना शरण तो गेला, किंवा तो माझी भक्ती, भगवान म्हणतात माझी भक्ती तो करत असेल, माझी भक्ती करत असता माझी भक्ती केल्या असताना, म्हणजे आता काहीच माहिती नाही त्यांना, परमेश्वराची भक्ती करायची, श्रीकृष्णाची भक्ती करा, प्रभू रामाची भक्ती करा, हे त्यांना माहिती आहे. देवीची, देवतांची, कुठल्याही देवाची भक्ती करा, पण त्या उत्कटतेने भक्ती करत असतात स्त्रिया, वैश्य, शूद्र वगैरे. तेव्हा त्या उत्कटतेने भक्ती करत असताना भगवान स्वतः त्यांना मार्ग दाखवतात. काय तर सद्गुरूंची भेटी करून देतात, स्त्रिया असो, वैश्य असो, शूद्र असो. कारण सद्गुरूंची भेटी झाल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही म्हणाल, परमेश्वर प्राप्ती होऊ शकत. डायरेक्ट तो भगवंता श्रीकृष्णाची भक्ती केली आणि तो भगवंताशी एकरूप झाला असं नाही होऊ शकत. डायरेक्ट रामाची भक्ती केली आणि भगवंताशी एकरूप झाला असं नाही होऊ शकत. पण त्यांनी जर भक्ती केली, आधी सुरुवातीला तशीच भक्ती असते, तर भगवान त्याची उत्कट भक्ती असेल तर सद्गुरूंची भेट घडवून देतात. आणि मग सद्गुरूंची, श्रीकृष्णाची भक्ती सद्गुरूंच्या रूपाने केली असता, रामाची भक्ती सद्गुरूंच्या ठिकाणी राम बघून केली असता, ती भक्ती भगवंताला प्राप्त होते. अहो, दगडाच्या ठिकाणी मारुतीची भक्ती केली असता तर मारुतीला प्राप्त होते.
काय तो तर दगड तर म्हणले अचेतन आहे, तर सद्गुरु ते चैतन्यमय आहे, ज्ञानस्वरूप आहे, स्वतः ते ब्रह्मस्वरूप आहे. मग त्यांच्या ठिकाणी रामकृष्ण याचा ध्यास धरून भक्ती केल्यानंतर का म्हणले रामकृष्णाला प्राप्त होणार नाही. हा आणि म्हणून म्हणाले स्त्रिया वैश्य शूद्र यांना सद्गुरूंना शरण जाऊन भक्ती करण्याची उपलब्धता करून ठेवलेली आहे. आणि म्हणून व्यपाश्रय हा व्यपाश्रित्य माम हि पार्थ व्यपाश्रित्य म्हणजे व्यपाश्रित्य म्हणजे आश्रय घेणे. या शब्दात तिथे त्यांनी सूचना दिली आहे, सुचवून ठेवलंय. व्यपाश्रित्य, व्यपाश्रित्य म्हणजे आश्रय घेतला. माझा ज्यांनी आश्रय घेतला म्हणजे माझ्या सद्गुरु स्वरूपाचा, संत सत्पुरुषांचा ज्यांनी आश्रय घेतला, त्यांनी म्हणले, भगवान म्हणतात, ज्यांनी आश्रय घेतला ते माझ्याशी एकरूप होतात, माझी भक्ती करतात, माझ्याशी एकरूप होतात. आणि म्हणले हे भगवान नुसतं सांगतात असं नाही, तर भगवान आपल्या कृतीने दाखवून देतात. भगवंतांनी आपल्या कृतीने दाखवून दिलं की माम ही पार्थ व्यपाश्रित्य. व्यपाश्रित्य म्हणजे काय आणि आश्रय घेणे म्हणजे काय. तर भगवान श्रीकृष्णांनी दाखवून दिलं की ते सांदीपणे सद्गुरूला शरण गेले, त्यांचा आश्रय त्यांनी केला, त्यांच्याकडून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. आपल्या उदाहरणाने भगवंतांनी दाखवलंय की व्यपाश्रित्य म्हणजे काय. तर सांदीपणे सद्गुरूंना शरण जाऊन त्यांचा आश्रय घेऊन त्यांच्याकडून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली होती. आणि म्हणून ते सांगतात की व्यपाश्रित्य असं सद्गुरूंचा असा आश्रय घेऊन ही अशी भक्ती जर केली असता, स्त्रिया असो, शूद्र असो, वैश्य असो, सर्वांनाही प्राप्ती होईल म्हणा, भगवंताची प्राप्ती होईल म्हणा, यात काहीच दुमत नाही, यात काही संशय नाही. मग ते शिकलेले असो नसो, शिकलेले नसले तर बरंच आहे ना. गुरु प्रेम का अंक पढ़ाए दिया, अब पढ़ने को कोई बाकी नाही. उलट त्यांनी सांगितलं, डुबो दे सारी किताबों को. आणि या सर्व जे म्हणले ग्रंथ आहे त्यांना बुडवून टाक. एक मेरा नाम पढ़, एक सद्गुरूंनी दिलेलं म्हणले नाम आहे त्याचा पाठ कर, हरिपाठ कर, आणि म्हणले तुला आत्मज्ञान होऊन जाईल. सद्गुरूंना शरण. तेव्हा या श्लोकामध्ये भगवंतांनी स्त्रियांचा उल्लेख केलाय. भक्तीने स्त्रियांना सुद्धा परमगती प्राप्त होते. परमगती प्राप्त होते म्हणजे ब्राह्मण, योगी, ज्ञानी हे या परमगती हे ज्या परमगतीला जातात तीच परमगती सद्गुरूंचा आश्रयाखाली भक्ती केल्याने स्त्रियांनाही प्राप्त होते. आणि म्हणून स्त्रियांनाही भक्ती करण्याचा अधिकार आहे. सद्गुरूंना शरण जाऊन स्त्रियांनाही भक्ती करण्याचा अधिकार आहे. आणि अशी अनेक उदाहरणं आहे म्हणते की ज्या स्त्रियांनी, मग काही उदाहरण आहे का की स्त्रियांनी सद्गुरूंना शरण जाऊन भगवंताची भक्ती केली आणि त्या एकरूप झाल्या भगवंताशी. म्हणजे अशी अनेक उदाहरणं, एक नाही अनेक उदाहरणं. आणि ज्या ज्या स्त्रिया एकरूप झाल्या त्यांनी सद्गुरूंचीच भक्ती केली, असेच उदाहरण आहे. की कोणी भगवंताची भक्ती डायरेक्ट केली आणि त्या भगवंताशी एकरूप झाल्या, असे एकही उदाहरण म्हणजे अशा स्त्रियाचं एकही उदाहरण एकाही स्त्रीचं नाही आहे की डायरेक्ट कृष्णाची भक्ती केली, डायरेक्ट त्यांनी रामाची भक्ती केली आणि त्या कृष्णाशी रामाशी एकरूप झाल्या, अशी एकही स्त्री झाली नाही. त्यांनी सद्गुरूंची भक्ती केली आणि मग त्या एकरूप झाल्या, असंच आहे. कशावरून म्हणले, जनी नामयाची रंगली कीर्तन. जनाबाईंनी स्वतः कबूल केलाय. जनी कोणाची होती, नामयाची. म्हणे नामयाची जनी. काय तिने विठ्ठलाची जनी असं सुद्धा नाही म्हटलं, नामयाची जनी असं. ती आधी नामयाची झाली आणि म्हणून विठ्ठलाची झाली, म्हणून विठ्ठलाशी एकरूप झाली. चोखियाची महारी असं त्यांनी म्हटलं. चोखा मेळा याची शिष्या चोखियाची महारी असं तिनं
सांगितलं. विठ्ठलाची महारी असं नाही म्हटलं तिने. काय आणि मिरेने सुद्धा आपल्या सद्गुरूंचा उल्लेख केला. जोगी जोगी मत जा मत जा मत जा, पाव पडू मैं तेरे जोगी, मत जा मत जा मत जा. आणि मग तिने निराके प्रभू गिरीधर नागर अशी भक्ती केली म्हणा. किंवा संत कान्होपात्रा तिने सुद्धा आपल्या सद्गुरूंची भक्ती केली. संत रामदास स्वामींच्या शिष्या अक्काबाई आणि वीणाबाई त्यांनी सुद्धा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या आश्रयाखाली भक्ती केली. हा सर्व स्त्रियांचा इतिहास आहे. सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती केल्याशिवाय त्यांनी डायरेक्ट कुठल्या देवतांची भक्ती केली आणि रामाची भक्ती केली, कृष्णाची भक्ती केली तर ती म्हणली काल्पनिक भक्ती होईल. राम कृष्ण आणि कुठलं देव देवता यांची भक्ती काल्पनिक भक्ती होती आणि सद्गुरूंची भक्ती प्रत्यक्ष भक्ती आहे. आणि म्हणून सद्गुरूंची भक्ती केली आणि त्या सर्व संत पदवीला प्राप्त झाल्या. आजपर्यंत एकाही स्त्रीचा असा इतिहास नाही की जी डायरेक्ट ईश्वराची भक्ती केली, प्रभू रामाची भक्ती केली, श्रीकृष्णाची भक्ती केली आणि ती त्यांच्याशी एकरूप झाली. आता रामकथेमध्ये प्रभू रामाची भेटी झाल्यामुळेच त्या स्त्रियांना प्रत्यक्ष श्रीरामच भेटले, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. राधेला भगवान श्रीकृष्ण मिळाला, गोपींना भगवान श्रीकृष्ण मिळाले. म्हणून असा आश्रय करता करता आपल्या मनाने काहीतरी भक्ती करीत असतात त्यांना परमगती प्राप्त नाही होत. ज्या स्त्रिया किंवा जे पुरुष आपल्या मनाने सद्गुरू काहीतरी परमेश्वर भक्ती करतात. काही ते लोक म्हणतात की सद्गुरूंची भक्ती आहे, पण म्हणले सद्गुरू हे आपल्या हृदयात असतात, सद्गुरू हे तत्व आहे असं म्हणतात. सद्गुरू हे तत्व आहे असं, सद्गुरू तत्वाची भक्ती करतात. म्हणजे सद्गुरूंना शरण न जाता, त्यांचा आश्रय न करता आपल्या मनाने काहीतरी भक्ती करत असतात त्यांना परमगती प्राप्त होते. पण भक्ती करतात त्याचा काही उपयोग आहे म्हणजे त्या भक्तीने त्यांना सद्गुरूंची प्राप्ती होते मात्र. आणि पुढे मग सद्गुरूची भक्ती केल्यानंतर परमगती प्राप्त होते. म्हणून परमगती प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंच्या आश्रयाची अत्यंत आवश्यकता आहे. आता उदाहरण काय म्हणजे प्रत्यक्ष संत तुकाराम महाराज हे वैश्यवाणी होते. वैश्य, स्त्रिया वैश्य शूद्र असं जे सांगितलंय तर त्याचं उदाहरण म्हणले तुकाराम महाराज वैश्यवाणी होते. संत नामदेव महाराज हे शिंपी होते, व्यवसाय करणारे होते म्हणजे वैश्यच होते. नरेश सोनार हे सुद्धा वैश्यच होते. संत गोरा कुंभार हे वैश्यच होते. परंतु या सर्वांनी सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या आश्रयाखाली राहिले आणि ते संत पदवीला पोहोचले, परमगतीला प्राप्त झाले. आणि संत चोखामेळा, संत रैदास हे तर शूद्र होते, पण सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या आश्रयाखाली राहून त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी भक्ती केल्यामुळे ते संत पदवीला पोहोचले आणि त्यांना परमगती प्राप्त झाली. म्हणून भगवंताच्या ठिकाणी आणि सद्गुरूंच्या ठिकाणी समभाव असल्यामुळे सद्गुरूंच्या ठिकाणी जात पात ते काही बघत नाही, काहीच भेदभाव राहत. सर्वांना भक्ती करून परमगती प्राप्त करून घेण्याची संधी आणि अधिकार त्यांच्या ठिकाणी असतो. म्हणून भगवान, संत सत्पुरुष, सद्गुरू यांच्याकडे हा भेदभाव नसतो. आणि जे सद्गुरूंना शरण जातात त्यांच्या ठिकाणचा ह्या जाती वर्णाचा आणि उच्च निष्ठेचा भेदभाव नसतो. बघा, सद्गुरूंच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणचा हा भेदभाव नाहीच आहे. जातीभेद, उच्च नीच हा काही, स्त्रिया शूद्र वैश्य हा भेदभाव सद्गुरूंच्या ठिकाणी तर नाहीच आहे. पण जे सद्गुरूंना शरण जातात त्यांच्याही ठिकाणी हा उच्च नीचतेचा भेदभाव आणि जातीभेद नष्ट होतो म्हणजे, आणि ते संत पदवीला प्राप्त होतो. परंतु जे सद्गुरूंना शरण जात नाहीत आणि त्यांच्या आश्रयाने भक्ती करत नाहीत
त्यांच्या ठिकाणी मात्र हा भेदभाव, जातीपातीचा भेदभाव नष्ट करण्याचं काहीच साधन नाही, राहत नाही. आणि त्यांच्यामुळे त्यांच्या ठिकाणीच हा भेदभाव राहतो. काय गमत आहे का बघा. सद्गुरूंना शरण न गेल्यामुळे त्यांच्या ठिकाणी हा भेदभाव राहतो. भगवंताच्या भक्तीशिवाय म्हणाले कुठल्याही बाह्य कृतीने, सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय कुठल्याही बाह्य कृतीने हा भेदभाव नष्ट होणं शक्य नाही. तर परमगती म्हणले दूर प्राप्त होणं ही तर दूरचीच गोष्ट राहील. परमगती प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की हा जो मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि पापयो येऽपि स्युः पापयोनयः स्त्रिये वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्। मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रिये वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्। श्री गुरुदेव दत्त।